नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत अंडा बिर्याणीची रेसिपी. अंडा बिर्याणीच्या रेसिपीसाठी आपण इथे 6-7 अंडे उकडायला टाकत आहोत. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून अंडे उकडताना फुटत नाहीत. 5-6 शिट्ट्या करून घेऊ. तोपर्यंत इथे मी तांदूळ भिजत टाकत आहे. 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेत आहे. स्वच्छ असे तांदूळ धुतल्यानंतर त्यात आपण थोडेसे पाणी टाकून थोड्या वेळ ते तांदूळ भिजत ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटं हे तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत. तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. इथे मी मीडियम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत, ते उभे असे कट करून घेत आहे. तर 4 कांदे याच्यासाठी थोडासा आपण अंड्याच्या ह्याच्यात टाकणार आहोत आणि थोडासा गार्निशिंगसाठी वरती ठेवणार आहोत. तिथे तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा छान असा कुरकुरीत होतोपर्यंत तळून देऊ. तोपर्यंत आपण इथे एक मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेऊ. 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. तोपर्यंत आपण बाजूला तांदूळ शिजवण्यासाठी टाकू. इथं पाण्यामध्ये मी 1 चमचा मीठ, थोडीशी जिरे आणि थोडं तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्याने भात सुट्टा होतो. कांदाही असं परतून झालेला आहे. इथे तुम्ही साहित्य बघू शकता. 6-7 अंडी, काही मसाले. तर मसाल्यांमध्ये थोडे खडे मसाले घेतलेले आहेत. तिखट मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. ते इथे तांदूळ सुद्धा छान असे शिजलेले आहेत. तांदूळ 80% शिजवायचे आहेत. ते इथे शिजत आहेत तांदूळ. तर आपण बासमती राईस वापरलेला आहे. अंडी परतून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडासा मसाला टाकून छान असे अंडे परतून घ्यायचे आहेत. अंड्यांना आपण नंतर कट लावणार आहोत, कारण की आत्ता मग परतताना ते कट होतात, म्हणून तुटतात. तर इथं तांदूळसुद्धा छान असा शिजलेला आहे. 80% तांदूळ शिजून झाला आहे. तर आपण इथे तांदूळसुद्धा लगेच ओतून घेऊ. तांदूळ तर इथे छान असा भातावर 1 तांब्याभर गार पाणी टाकायचं, त्यामुळे भात असा सुट्टा होतो, तो चिटकत नाही. आपण इथं आता ग्रेव्ही करायला घेऊ. तर इथं तेलामध्ये मी टोमॅटो परतून घेत आहे. थोडे खडे मसाले टाकले आहेत. दालचिनी, मिरी, परतलेला कांदाही त्यात मिक्स करायचा. छान असं वाटण परतून घ्या. इथे मी थोडासा घरचा हिरवं वाटण टाकलेलं आहे. 1-2च चमचे टाकलेले आहेत. आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट. जर काही तुमच्याकडं वाटण अवेलेबल असेल तर टाका, नाही टाकलं तरी हरकत नाही. आणि थोडीशी ग्रेव्ही येते, म्हणून ग्रेव्हीनेस चांगला येतो. आपण इथे मसाले टाकून घेतलेले आहेत. मसाले छान असे बारीक गॅसवर परतून घ्या. असं काही नाही की यातलं जे साहित्य सांगितलं ते सगळंच असावं. एखादी गोष्ट प्लस मायनस असली तरी चालते. इथे आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि लगेचच कोथिंबीर टाकून अंडी टाकून घेत आहोत. अंडी छान अशी एकत्र करून परतून घेऊ. अंडी टाकायच्या आधी मी कट केलेले आहेत. त्याला थोडा कट दिलेला आहे. आता इथं थोडंसं पाणी टाकून 5 ते 10 मिनटं आपण छान असं मंद गॅसवर हे अंडी शिजून देऊयात, म्हणजे मसाले एकजीव होतात. तोपर्यंत आपण इथं बिर्याणीचं थर लावायला घेऊ. सगळ्यात आधी मी खाली थोडासा भात टाकलेला आहे. इथे मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. फूड कलर टाकत आहे.
तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर स्किप करा. त्याच्यावर थोडासा कांदा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजी थोडीशी लपतपीच राहू द्या, जेणेकरून त्याला ग्रेव्ही राहिली की छान लागते. तर इथे मी टाकून घेतलेलं आहे अंड्याची भाजी. त्याच्यावर भात टाकून घेत आहे. तर थोडेसे ग्रेव्हीनेसच राहू द्या भाजीमध्ये, जेणेकरून आपण नंतर त्याला 5-10 मिनटं दम देणार आहोत बिर्याणीला, तेव्हा तो जास्त भात असा सुका होत नाही. तर इथे आपण परत ते स्टेप केलेले आहे. भात टाकून घेतलेला आहे, वरतून तूप, फूड कलर, कांदा आणि कोथिंबीर टाकून गार्निशिंग केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कडे छान अशी दिसते. तर झाकण ठेवून मी 10 मिनटं इथं बिर्याणीला दम देणार आहे. आपण त्याच्या खाली पातेल्याखाली एक तवा ठेवू शकतो, जेणेकरून भात करपायला नको, भात खाली लागायला नको. तुम्ही बघू शकता ते छान असा झालेला आहे. ग्रेव्हीच्या टेक्स्चरमध्ये भाजी टाकल्यामुळे भात कसा एकदम मिळून झालेला आहे, असं कुठे नुसता पांढरा वगैरे राहिलेला नाही. तुम्ही बघू शकता की ते छान अशी बिर्याणी झालेली आहे. तर नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा. धन्यवाद. भेटूया पुन्हा.